तिकडे वर्ध्याच्या आर्वीत अनंत मोहोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। काँग्रेसकडून उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। यावेळी मोहोड काँग्रेस कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल झाले। यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पंगाले यांनी। आपण पाहूयात। विधानसभा निवडणुका जवळ येत आहे आणि विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत त्या अनुषंगाने उमेदवारी मागण्यासाठी उमेदवारांचा कल सुद्धा वाढत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो वाहने जी आहेत ही आर्वी विधानसभातून निघालेली आहे आणि ही वर्ध्याच्या काँग्रेस येथील पक्ष कार्यालयामध्ये जाणार आहेत उमेदवारी अर्जासाठी अर्ज सादर करण्यासाठी। आपल्यासोबत काँग्रेसचे जे नेते आहेत जे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अनंत मोहोड आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया। मला सांगा साहेब, शेकडो वाहनासोबत ताफा घेऊन जात आहे, कुठे निघाला आहात आणि काय भावना आहेत? आर्वी मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला राहत आलेला आहे आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला असाच टिकून राहावा याच प्रयत्नातून काँग्रेसकडे एक सक्षम उमेदवारी सक्षम उमेदवार उपलब्ध असावा आणि त्या अनुषंगाने काँग्रेस मुख्यालयात वर्ध्याच्या काँग्रेस मुख्यालयात आम्ही उमेदवारी मागण्याकरता उमेदवारीचं साधन करण्याकरता जात आहोत। नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे आता जात आहेत अनंत मोहोड होते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लावाजमा आहे आणि या शेकडो कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह ते आता काँग्रेस पक्ष कार्यालय या ठिकाणी वर्धा जाणार आहे। निलेश पंगाले, NDTV मराठी, वर्धा।